तुम्हाला जर हर्निएटेड डिस्क किंवा डिस्क बल्ज असं डायग्नोसिस आलेलं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण बोलणार आहोत काही कॉमन क्वेश्चन्स आणि काही कॉमन मिथ्स जे डिस्क बल्ज किंवा हर्निएटेड डिस्कमधनं जी लोकं गेली आहेत त्या लोकांच्या मनात असतात. हर्निएटेड डिस्कचे सिम्पटम्स हे आपण 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करू शकतो. पहिल्या कॅटेगरीमध्ये काय होतं की पेन लोकलाइज्ड राहतं. त्या स्पेसिफिक रिजनमध्ये म्हणजे लो बॅक रिजनमध्ये पेन लोकलाइज्ड असतं. ते आसपासच्या ठिकाणी पेरिफरलाइज होत नाही. ते पायाकडे म्हणजे मांडीकडे किंवा काफ मसलकडे असंच खाली जात नाही. मोस्टली अशा केसेसमध्ये लोकांना फक्त एक खूप जास्ती प्रमाणात बॅकएक जाणवतं. त्यानंतर सेकंड कॅटेगरी म्हणजे त्या लोकांची ज्यांच्या केसमध्ये हे पेन खाली रेडिएट होऊ शकतं. म्हणजे बटक्सकडे, त्यानंतर बटक्सकडून खाली थायकडे आणि थायकडनं खाली काफ मसलकडे असं हे पेन ट्रॅव्हल होतं, ज्याला नर्व कंप्रेशन आपण म्हणतो किंवा जे सायटिका आपण ज्याला म्हणतो. सायटिक नर्वचा जो पाथ आहे त्या पाथमध्ये हे पेन खाली खाली जात राहतं. आणि तिसऱ्या कॅटेगरीमध्ये त्या लोकांना आपण इन्क्लूड करू ज्यांना लॅटरल शिफ्ट येतो लंबार रिजनमध्ये. हे पेन बेसिकली मॅनेज करण्यासाठी बॉडी जे एक नॅचरल प्रोसेस एस्टॅब्लिश करते किंवा एक नॅचरल प्रोसेस अडॅप्ट करते त्याला लिस्ट असं म्हणतात. लिस्टमध्ये पेशंट असा तिरका होतो आणि अशा तिरक्या पोझिशनमध्ये जी डिस्क बाहेर आलेली आहे, जी पूर्ण आतही नाही आहे, जी पूर्ण बाहेरही नाही आहे, ती बॉडी रिसेंट्रलाइज करायचा प्रयत्न करते. आता एक खूप कॉमन मिसकन्सेप्शन लोकांना अशी असते की खूप बॅकएक असेल, MRIमध्ये जर आलेलं असेल की डिस्क बल्ज आहे किंवा हर्निएटेड डिस्क आहे तर आता हालचाल पूर्ण बंद करून टाकायची. असं बिलकुल नाही आहे. हालचाल बिलकुल बंद नाही करायची. ज्यांना लोकलाइज्ड पेन आहे त्यांना जितकं जमेल तेवढं त्यांनी वॉकिंग जेवढं जमेल 5 मिनटं जमलं तर 5 मिनटं, 7-8 मिनटं जमलं तर 7-8 मिनटं, 10 मिनिटं जमलं तर 10 मिनिटं, पण ते वॉकिंग करणं आवश्यक आहे. ज्यांना लोकलाइज्ड बॅकएक आहे, ज्यांचं पेन पायाकडे जात नाही आहे, हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याचा अर्थ पेन सेंट्रलाइज्ड आहे, बॅकमध्ये फोकस्ड आहे. ह्याचा अर्थ पेन पेरिफरलाइज होत नाही आहे. तर ही कंडिशन सगळ्यात चांगली असते जर तुम्हाला डिस्क बल्ज असेल किंवा हर्निएटेड डिस्क असेल तर मग तुम्ही वॉकिंग करायला सुरुवात केली पाहिजे. तुम्ही जेवढं तुम्हाला जमेल तेवढं वॉकिंग करा. आणि बिलकुल असं नाही आहे की तुम्ही फार वेळ वॉकिंग नाही केलं पाहिजे. वॉकिंग तुम्हाला जेवढं बेरेबल आहे तेवढं तुम्ही केलं पाहिजे. हळूहळू तुमची वॉकिंगची कॅपॅसिटी वाढेल तेवढं तुम्ही वॉकिंग वाढवलं तरी चालेल. त्याच्यानंतर काही स्पेसिफिक पोजेस असतात, काही स्पेसिफिक एक्सरसाइजेस असतात. ते त्या स्टेजवर अवलंबून असतात की काय आत्ता कंडिशन आहे डिस्क बल्ज झाल्यानंतर किंवा हर्निएटेड डिस्क झाल्यानंतर. त्या पोजेस घेतल्या गेल्या पाहिजेत का, त्या पोझिशनमध्ये झोपलं तर चालणार आहे का किंवा त्या पोझिशनमध्ये बसलं तर चालणार आहे का, हे सगळं एक्झामिनेशन नंतर कळतं. पण नॉर्मली अशा वेळेला बसणं खूप जास्ती वेळ हे अवॉइड केलेलं सगळ्यात चांगलं असतं. राऊंडेड बॅक पोस्चरमध्ये बसल्यामुळे अजून ॲग्रिवेट होण्याची शक्यता असते. पेन जर का खूप जास्ती असेल तर लोकं ऑटोमॅटिकली ते अकोमोडेट करायला लागतात एखाद्या पोस्चरला ज्याच्यामध्ये ते पेन कमी कमी राहील. दॅट इज द बॉडीज नॅचरल प्रोसेस, बट दॅट प्रोसेस इज जस्ट टू मॅनेज द पेन. एक लक्षात ठेवा, पेन इज नॉट द ओनली थिंग दॅट वी हॅव टू टेक केअर ऑफ. की पेनच फक्त कमी करायचं असं नाही. जी मेकॅनिकल फॉल्ट आहे तो फॉल्ट आहे म्हणूनच पेन आहे. त्याच्यामुळे तो जो मेकॅनिकल फॉल्ट आहे तो रिपेअर करणं जास्ती गरजेचं असतं. त्याच्यामध्ये काही प्रमाणात पेन असलं, एक बेसलाईनला पेन असलं तरीसुद्धा काही पोजेस हे करणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की अरे वा, माझं पेन खाली जात नाही आहे, फक्त लोकल आहे, तर चांगली गोष्ट आहे, मला पायाकडे जात नाही आहे. ही गोष्ट खरी आहे. मी आत्ताच म्हणालो की दॅट इज द बेस्ट काइंड ऑफ सिच्युएशन की हर्निएटेड डिस्क झालेली असेलच तर इफ यू वर गिवन अ चॉईस ही सिच्युएशन चूज करणं सगळ्यात चांगली गोष्ट आहे. बट दॅट डझंट मीन दॅट इज अ व्हेरी गुड सिम्पटम ऑल्सो. कारण की लोकलाइज पेनसुद्धा असलं किंवा पेन बॉडीमध्ये लो बॅकमध्ये जरीही खूप जास्त पेन नसलं तरीसुद्धा डिस्क बऱ्यापैकी बाहेर आलेली असू शकते. ती सायटिक नर्वला हिट करत नसेल तर सिम्पटम्स एक वेळ पायाकडे जाणारही नाहीत. बट दॅट डज नॉट मीन दॅट यू कॅन टेक दिस कंडिशन लाईटली. म्हणजे तुम्ही हलक्याने हे घेऊ नका. तुम्हाला ह्याचं चेकअप तुमच्या डॉक्टरांकडनं करून घेणं फार गरजेचं असतं. त्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की एकदा का डिस्क बल्ज झाला की त्यानंतर मी सायकलिंग नाही केलं पाहिजे किंवा मी टेकडी चढायला नाही जाऊ शकत किंवा जी ॲक्टिव्हिटी मला आत्तापर्यंत जमत होती चांगल्या प्रमाणात करायला त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजना मी टोन डाऊन केलं पाहिजे आणि फक्तच वॉकिंग केलं पाहिजे. तर असंही नाही आहे. आता हे पुन्हा त्या कंडिशनवर अवलंबून आहे ज्या कंडिशनमध्ये तुम्ही त्यावेळेला असाल तर तेव्हा ते बघून सांगता येतं. पण युजली असं होतं की हळूहळू ॲक्टिव्हिटी आणि मॉबिलिटी रिस्टोर करून हळूहळू आपल्याला पुढे जावं लागतं. लक्षात ठेवा, ही कंडिशन रिपेअर व्हायला वेळ लागतो, रिव्हर्स व्हायला वेळ लागतो, तुम्ही पुन्हा पेन फ्री स्टेट मध्ये यायला वेळ लागतो. बऱ्याच वेळेला असं होतंही की पेन फ्री स्टेट येते, पुन्हा काही वेळेला सिम्पटम्स जाणवायला लागतात, पुन्हा ते जातात आणि मग त्या कंडिशनमध्ये लोकांना असं वाटतं की काहीच कशाचाच फायदा होत नाही आहे. तर तसं नाही आहे. त्यामुळे सायकोलॉजिकली डिप्रेस व्हायचं नाही.
ही कंडिशन मॅनेजेबल असते. फार कमी केसेसमध्ये असं होतं की स्पाईनची कंडिशन फारच जास्ती खराब होत गेली आहे. त्यानंतर कॉमनली लोकांना असं वाटतं की बटकमध्ये पेन नाही, थायमध्ये पेन नाही, बॅकमध्येही लोकलाइज पेन नाही, काफमध्ये मला पेन आहे, तर याचा अर्थ सगळं व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे मला, असं नाही आहे. इनफॅक्ट दॅट इज द वर्स्ट कंडिशन ॲक्च्युली. कारण त्याचा अर्थ स्पायनल कॅनल नॅरोईंग होण्याची शक्यता किंवा झालेली असण्याची शक्यता आत्ता आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडनं ही गोष्ट डेफिनेटली चेकअप करून घ्या. ते MRI बघून तुम्हाला सांगू शकतात आणि तुम्हाला व्यवस्थित पुढे गायडन्स देऊ शकतात. अशा केसेसमध्ये युजली काय होतं की लोक जेव्हा उभे राहतात, जेव्हा चालायला लागतात, त्यावेळेला पेन आणि नमनेस हा काफमध्ये आणि लोअर लिम्बमध्ये जाणवायला लागतो. कधीकधी पावलामध्ये, बोटांमध्ये टिंगलिंग वगैरे असे सेन्सेशन्स यायला लागतात. त्याचं कारण असं असतं की आपण जेव्हा उभे राहतो तेव्हा स्पाईन जातं एक्सटेन्शनमध्ये आणि एक्सटेन्शनमध्ये गेल्यानंतर जो स्पायनल कॅनल आहे तो नॅरो व्हायला लागतो. त्याच्यामुळे त्याचे सिम्पटम्स जे आहेत ते जाणवायला लागू शकतात. त्यानंतर अजून एक मिसकन्सेप्शन म्हणजे लोकांना असं वाटत असतं की मला पेन नाही आहे, पण मला नमनेस आहे, थोडासा टिंगलिंग आहे, किंवा मला थोडासा गारपणा फक्त पायामध्ये वाटतोय, किंवा क्रॉलिंग सेन्सेशन म्हणजे मुंग्या आल्यासारखं वाटतंय, ते इग्नोर केलं तरी ते बरं होऊन जाईल स्वतःहून. बिलकुल नाही, ही उलट गोष्ट डेंजरस आहे. तुम्ही लक्षात ठेवा की जर का नमनेस, टिंगलिंग, क्रॉलिंग सेन्सेशन, त्यानंतर थंडपणा म्हणजे कोल्डनेस जाणवणं, किंवा जे आपण असं म्हणतो की चालता चालता पायामधली ताकद जाणं, तर हे जे सगळे सिम्पटम्स आहेत ते ॲग्रिवेटेड सिम्पटम्स आहेत. सुरुवात होते पेनकडनं, इव्हेंच्युअली हळूहळू ते सिम्पटम्स जे आहेत ते ॲग्रिवेट होत मोटर सिम्पटम्सकडे जातात आणि मग मोटर फंक्शन पण खराब व्हायला लागतं. फूट ड्रॉप वगैरे इव्हेंच्युअली यायला लागतो. सो दॅट इज वे मोर डेंजरस. त्यामुळे फक्त पेनकडे जाऊ नका, हे बाकीचे सिम्पटम्स पण अत्यंत महत्त्वाचे असतात स्टडी करण्यासाठी. त्यानंतर लोकांना असं वाटतं की मी झोपलंच नाही पाहिजे, मी पाठीवर नाही झोपलं पाहिजे, मी कुशीवर नाही झोपलं पाहिजे, मी बसून राहायला पाहिजे, बसून राहिलो तर माझं पेन कमी होईल. तर एस्पेशली ज्या लोकांना अशी जी लिस्ट पोझिशन आहे त्यात जर कोणी बसून जास्ती ॲक्टिव्हिटीज करत असेल तर हे स्पाईनसाठी फार वाईट आहे. अशा लोकांनी तर खरं म्हणजे जेवलंसुद्धा उभं राहून तरीही चालणार असतं, इतकं त्यांनी उभं राहायला पाहिजे, इतकं त्यांनी वॉकिंग केलं पाहिजे. आता ह्या लोकांनी मग बसूच नाही का, तर तसंही नाही आहे. सिटिंग शुड बी डिवायडेड आणि ॲक्टिव्हिटी शुड बी डिवायडेड. फार ॲक्टिव्हिटी पण करायची नाही, पण एक 5-10 मिनटं वॉकिंग करून झाल्यानंतर मग तुम्ही एक 5 मिनटं बसलात तर चालणार आहे. पण या केसमध्ये जितकं कमी बसणं होईल तितकं चांगलं. आता ज्यांना पेन लोकलाइज्ड आहे, फक्त लो बॅकमध्ये पेन आहे, नमनेस लो बॅकमध्ये आहे पण पेनही लो बॅकमध्येच आहे, तर मग तुम्हाला तुमचं शोधून काढावं लागतं की तुम्ही बसून काम जास्त केलं पाहिजे, कसं बसलं पाहिजे. तर स्पेसिफिक बसण्याच्या पोझिशनमध्ये जर तुम्ही करेक्ट बसलात तर ठीक आहे, पण कुठल्या पोझिशनमध्ये झोपलं पाहिजे किंवा थोडंसं कुशीवर झोपून बरं वाटतं आहे का, तर पेन रिलिव्हिंग पोजेस घेणं हे जास्ती ॲडवायजेबल असतं. ते त्या माणसाला ठरवता येतं, पर्टिक्युलरली ज्याला लिस्ट किंवा लॅटरल शिफ्ट नाही आहे आत्ता आणि ज्याला फक्त लोकलाइज बॅक पेन आहे. या केसमध्ये हे केलं तर चालतं. कारण कसं होतं की काम तर थांबवता येत नाही, ऑफिसमध्ये तर जायला पाहिजे, पण प्रोलॉंग्ड सिटिंग इज ऑल्सो नॉट रेकमेंडेड इवन इन लोकलाइज बॅक पेन केसेस. त्यामुळे अधनमधनं थोडीशी राऊंड मारून येणं, थोड्या वेळाने उठणं, इवन इन केसेस वर देर इज नो डिस्कर्निएशन ऑर डिस्बल्ज ऑर सिम्पली असिम्प्टोमॅटिक केसेस, या केसेसमध्ये सुद्धा मी लोकांना सांगतो की तुम्ही एक अर्धा एक तास झाला की ॲक्टिव्हिटी थोडीशी द्या बॉडीला, थोडंसं इकडे तिकडे फिरून या. त्यामुळे लोकांना असं वाटत असतं की पूर्ण वेळ सीटेड राहिलं किंवा सपोर्ट दिला स्पाईनला, किंवा मी खुर्चीच्या मागे एक रोल ठेवला, लंबार पिलो घेतली, तर मग मात्र मला बरं वाटणार आहे, मला काही प्रॉब्लेम नाही होणार आहे. तसं नाही आहे बिलकुल. फिरलं पाहिजे, पूर्ण वेळ बसून पण राहिलं नाही पाहिजे. बसून मे बी सिम्पटम्स रिलीव्ह होत असतील, मे बी थोडंसं सपोर्ट असल्यामुळे जर कमरेला बरं वाटत असेल तर ते वाटू शकेल, बट दॅट अगेन शुड नॉट बी डन ऑन अ प्रोलॉंग्ड बेसिस. आता बरीच लोकं मला विचारतात की आता डिस्क हर्निएशन झालं आहे किंवा डिस्क बल्ज झाला आहे, तर आता गाडी चालवणं बंद का, टू व्हीलरवर बसणं बंद का. तर एक ट्रॅव्हल हा जो टाईम आहे तुमचा, किंवा जो तुमची रिक्षा ट्रॅव्हल खूप असेल किंवा अशा पद्धतीने ट्रॅव्हल असेल की टू व्हीलरवरूनच तुम्ही चालवताय, तर पाठीवर वजन घेणं अवॉइड करा. कारमध्ये असेल तर डेफिनेटली एक लंबार पिलो टाकून तुम्ही कारमध्ये बसून ट्रॅव्हल करू शकता. अगदी ॲक्यूट फेजेसमध्ये आय टेल यू टू अवॉइड इट, बट अदरवाईज काही आठवडे होऊन गेले, 1-2-3 आठवडे होऊन गेले की मग तुम्ही कार ट्रॅव्हल सुरू करू शकता. दॅट इज वन्स 2 or 3 weeks आर ओव्हर आफ्टर द इंजुरी हॅज हॅपन्ड. तर मग त्यावेळेला तुम्ही कार ट्रॅव्हल सुरू करू शकता. रिक्षा ऑफकोर्स शुड बी अवॉइडेड, कारण झटके खूप बसतात. पण अदरवाईज टू व्हीलर ट्रॅव्हल असेल तर तोही काळजीपूर्वक करावा. कारसारखं त्याच्यामध्ये शॉक ऑब्झर्विंग मिळत नाही, त्याच्यामुळे तोही तुम्ही खूप काळजीपूर्वक केला पाहिजे. बट दॅट कॉल यू कॅन टेक अँड दॅट इज आफ्टर 2 to 3 weeks. त्यानंतरची सगळ्यात मोठी एक चुकीची कॉन्सेप्ट लोकांच्या डोक्यात अशी असते की मी इमिडिएटली एक्सरसाइजेस सुरू केले पाहिजेत. घाईघाईत लोक एक्सरसाइज करायला लागतात. आता हे पेन तिथंच आहे,
अजून तर पेन करेक्शन झालेलं नाही आहे, करेक्टिव्ह फेजमधून तुम्ही गेलेल्या नाही आहेत आणि एक्सरसाइजेसला सुरुवात करताय, ते चुकीचं आहे. ते बिलकुल करायचं नाही. जिममध्ये जाऊन एक्सरसाइजेस वगैरे अवॉइड करायचे पूर्णपणे. जेव्हाही अशी कुठलीही इंजुरी तुम्हाला होते त्या केसमध्ये काय व्हायला पाहिजे की इनिशियली एक रिहॅबिलिटेटिव्ह प्रोसेसमधून तुम्हाला जावं लागतं. आधी तुम्हाला जर पेरिफरलायझेशन ऑफ पेन असेल किंवा सिम्पटम्स असतील, आत्ता मी सांगितले तसे नमनेस, टिंगलिंग किंवा पेन ट्रान्सफरन्स असेल पायामध्ये, तर ते सगळं ना पेरिफरलायझेशन थांबून ते सेंट्रलाइज व्हायला पाहिजे. ते सगळं बॅककडे यायला पाहिजे. ते सगळं बॅक फोकस्ड एकदा झालं, एकदा ते एका लोकल एरियामध्ये आलं आणि तिथेच थांबलं की दॅट इज गुड न्यूज. दॅट मीन्स दॅट इट इज नॉट गोईंग अवे टू द एक्स्ट्रीमिटीजकडे पेन डिस्ट्रीब्यूट होत नाही आहे. मग हे सिम्पटम्स सेंट्रलाइज झाल्यानंतर मग त्याच्यानंतर ते सिम्पटम्स कमी होत गेले, स्पेसिफिक बेसिक एक्सरसाइजेस केल्यानंतर मग तुम्ही जिममध्ये जाऊन एक्सरसाइजेस करू शकता. जर नॉन वेट बेरिंग एक्सरसाइजेस तुम्हाला येत असतील तर ते केले तरी चालतील, बट नॉन वेट बेरिंग एक्सरसाइजेस करायचे कसे हेच बेसिकली लोकांना माहिती नसतं. त्यामुळे मग आय डोंट रेकमेंड यू टू गो आउट अँड डू इट ऑन युअर ओन. तुम्ही एक्सपर्ट ओपिनियन घेणं गरजेचं असतं. आणि याच केसमध्ये मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर एक्सरसाइजेस बाबतीत एक्सपर्ट ओपिनियन हवा असेल तर मी दिलेल्या या टिकरवरती ईमेल ॲड्रेस आहे. त्या ईमेल ॲड्रेसवरून तुम्ही मला ईमेल पाठवा. तुम्हाला आता जो काही त्रास असेल तुम्ही शेअर करा, तुमचे काही रिपोर्ट्स असेल तुम्ही शेअर करा आणि त्याच्याप्रमाणे मीटिंग कशी सेटअप करता येईल हे पुढे ठरवता येईल आपल्याला. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की कोर स्ट्रेंथनिंग केल्याने, पोटाचे मसल स्ट्रॉंग केल्याने, एकदम टाईट एक्सरसाइजेस केल्याने, पोट टाईट केल्याने एकदम हे सगळे प्रॉब्लेम्स निघून जाणार आहेत. असं बिलकुल नाही आहे. तुम्ही बेसिकली आधी नर्व कम्प्रेशन ठीक करायला पाहिजे. नर्व कम्प्रेशन कमी झालं की त्याच्यानंतर हवे तितके तुम्ही कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस, एकदा पेन सिम्पटम्स किंवा हे जे बाकीचे अलाइड सिम्पटम्स मी सांगितले ते गेले की मग तुम्हाला हवे तेवढे तुम्ही कोर स्ट्रेंथनिंग करू शकता. त्यातही काही स्पेसिफिक एक्सरसाइजेस आहेत जे तुम्ही करू शकता. काही आहेत जे डिस्कबल्ज झालेल्या लोकांनी किंवा डिस्कबल्ज होऊन गेलेल्या लोकांनी किंवा हर्निएटेड डिस्क असलेल्या लोकांनी करू नयेत. तर त्यामुळे तुम्ही कोर स्ट्रेंथनिंगच्या मागे तेव्हा लागू नका जेव्हा तुम्हाला आत्ता प्री एक्झिस्टिंग सिम्पटम्स आहेत. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की आता मी हाय इंटेन्सिटी ॲक्टिव्हिटीज नाही का करू शकणार. बऱ्याच वेळेला माझ्याकडे मॅरेथॉनर्स येतात किंवा लाँग डिस्टन्स रनर्स जे असतात ते येतात, मग आता रनिंग नाही का करू शकत. तर तसंही नाही आहे. सगळे सिम्पटम्स एकदा सबसाईड झाले की तुम्ही आधी वॉकिंगनी सुरुवात करायला हवी. हाफ एन आवरपर्यंत तुम्हाला जर वॉकिंग जमायला लागलं तर हळूहळू थोडंसं स्पॉट जॉगिंग किंवा स्लो रनिंग तुम्ही सुरू करायला हवं. अँड देन फुल स्केल रनिंग जसं तुम्ही आधी करत होतात तसं. तेही रनिंगचे स्टेजेसमध्ये तुम्ही वाढवायला पाहिजे. आधी जसं तुम्ही ज्या स्पीडला पळत होतात किंवा ज्या इंटेन्सिटीला पळत होतात तितकं हाय इम्पॅक्ट आत्ता करणं गरजेचं नाही आहे. जेव्हा तुम्ही सुरू करताय रनिंग पुन्हा तेव्हाचं म्हणतो आहे मी. तर त्याही वेळेला स्टार्ट करताना स्लोली आपली जी रनिंगची जी ग्रेड आहे किंवा लेवल आहे ती वाढवणं गरजेचं असतं. आता एक प्रॉब्लेम असा होतो की बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की एक्सरसाइज सुरू केल्यानंतर मला इथे दुखायला लागलं, मला कमरेमध्ये दुखायला लागलं, मला पाठीमध्ये पुन्हा दुखायला लागलं. तर व्हॉट कॅन हॅपन इज जेव्हा तुम्ही एक्सरसाइज सुरू करता त्यावेळेला रिस्टार्ट केल्यानंतर जेव्हा तुम्ही ते मसल्स पुन्हा वापरायला लागता जे आत्ता रिलॅक्स्ड आहेत किंवा आत्ता वीक झालेले आहेत, थोडी त्यांची स्ट्रेंथ कमी झालेली आहे, द बॉडी मे गो इन टू अ प्रोटेक्टिव्ह स्पॅझम. तर तो जो स्पॅझमचा पेन आहे ना हा आत्ताच एपिसोड होऊन गेल्यामुळे एक मनात भीती पण असते आणि त्या फिअरमुळे असं वाटायला लागतं की मला हे पेन रिकवर व्हायला लागलं आहे, आता संपलं सगळं, मी एक्सरसाइज सुरू केलं आणि पेन यायला लागलं. तर असं बिलकुल नाही आहे. जर तुमची रिकव्हरी व्यवस्थित झालेली असेल आणि रिकव्हरी फेजमध्ये तुम्ही जर ग्रॅज्युअली अपग्रेड केलेले असतील एक्सरसाइजेस तर युजली असं पेन जे आहे जे खूप रॅपिड ऑनसेट पेन ज्याला आपण म्हणतो ते येण्याचं काही कारण नाही. आणि ते आलं तरीसुद्धा तो पोस्ट एक्सरसाइज सोरनेस ज्याला आम्ही DOMS असं म्हणतो म्हणजे डिलेड ऑनसेट मसल सोरनेस तो असण्याची खूप दाट शक्यता असते. त्यामुळे तो स्पॅस्टिक पेन असू शकतो किंवा DOMS असू शकतो, पण ते पेन हळूहळू सबसाईड होणार आहे. तुम्ही ॲक्टिव्हिटीज चालू ठेवा आणि म्हणूनच मी सांगतो की भीती वाटायला नको म्हणून रॅपिडली एक्सरसाइजेसची लेवल वाढवू नका. हळूहळू स्टेपअप करा. स्लो स्टेपअप केल्याने बॉडी विल गेट द टाईम टू स्टार्ट गेटिंग स्ट्रेंथ अगेन. मसल्सना पुन्हा वेळ मिळेल पुन्हा कॅचअप करायला तुमच्या ॲक्टिव्हिटी लेवल्सवर आणि ॲक्टिव्हिटी लेवल्सशी आणि मग तुम्ही हळूहळू ॲक्टिव्हिटीज प्रोग्रेस करू शकता. मग द बॉडी विल टेक इट्स ओन स्वीट टाईम आणि मग तुम्ही बॉडीला पण वेळ देताय म्हटल्यानंतर बॉडी पण तुम्हाला साथ देईल आणि हळूहळू तुमची बॉडी पण स्ट्रेंथन होत जाईल. मग हे जे स्पॅस्टिक पेन्स आहेत हे कमी राहतील आणि तुम्हाला भीती कमी वाटेल. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. डिस्क्रिप्शनमध्ये मी काही लिंक्स दिलेल्या आहेत जुन्या काही व्हिडिओच्या, त्या पण तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. थँक्यू.